Hello dear students. In today's lecture I will discuss on diversity of plant with respect to forms, nutrition and ecological status. Friends, in last lecture we have discussed on the same topic, but we have considered the habitat. With respect to the habitat, in last lecture we have studied about the diversity of plants. But in today's lecture we will discuss on same diversity of plant but with respect to the forms, nutrition and their ecological status. So firstly friends, if we considering about the cryptogamic group, it shows a various forms, various size and shape. So it is also known as plant from which it is characteristic shape, appearance or growth forms of plant species. आता या क्रिप्टोगॅमिक ग्रुपमध्ये आता जसं इथं तुम्ही आता स्लाईडवरती अल्गीबद्दल पाहत आहे, बरोबर. अल्गीची एक स्लाईड लावली आपण. प्रत्येक अल्गी ही वेगवेगळ्या शेपची, साईजची, वेगवेगळ्या कलरची आणि इतर बरेचसे काही डिफरंट कॅरेक्टर प्रत्येक अल्गीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मग यालाच म्हणायचं त्याचे फॉर्म्स. फॉर्म म्हणजे काय, थोडक्यात एक टाईप म्हणा किंवा मॉर्फोलॉजिकल व्हेरिएशन्स. जसं की फर्स्ट डायग्रॅममध्ये बघा, इलिप्सॉइडल शेप आपल्याला एक प्रकारच्या अल्गीचा दिसतो. सेकंड डायग्राम जी आहे ते फिलामेंटस आहे, धाग्याचा आपल्याला किंवा ज्याप्रमाणे धागे असतात अगदी स्मॉल. आता हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे बरं. मायक्रोस्कोपमध्ये पाहिल्यानंतर मग आपल्याला याप्रमाणे या अल्गी दिसतील. तिसरा आहे तो थोडासा डायरेक्ट पाण्यामध्ये वाढलेली मॅक्रो कॅरेक्टर आहेत, लाईक फोलियर लीव्स. नंतर खाली आपल्याला काही ग्लोबो स्ट्रक्चर पाहायला मिळतात, स्टार शेप स्ट्रक्चर पाहायला मिळतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स, वेगळ्या प्रकारचे साईज आणि शेप या क्रिप्टोगॅमिक प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यापैकीच पहिलं जे आहे दॅट इज वी कॉल एज द अल्गी. पहिला ग्रुप कोणता आहे, अल्गी. मग आता अल्गीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मॉर्फोलॉजिकल फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरून कशा प्रकारची डायव्हर्सिटी या अल्गी या ग्रुपमध्ये पाहायला मिळते ते पहा. जसं की से फॉर एक्झाम्पल, इन अल्गी द प्लांट बॉडी इज ऑलवेज अ थॅलस. थॅलॉइड प्लांट बॉडी. थॅलॉइड प्लांट बॉडी मीन्स व्हॉट, की याप्रमाणे बघा. आता ही जी काही स्ट्रक्चर आहे, हे जे काही स्ट्रक्चर आहे किंवा हे जे काही स्ट्रक्चर आहे अल्गलचं स्ट्रक्चर, याला एक शेप आहे, नो डाऊट शेप आहे, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बॅकबोन्स म्हणा किंवा व्हॅस्क्युलर सिस्टीम नाही, की ज्यामुळे ते रूट, स्टेम आणि लीव्ज हे जे काही तीन महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत प्लांटची, या तीन महत्त्वाच्या कॅरेक्टरमध्ये किंवा या फॉर्ममध्ये डेव्हलप होऊ शकतील. लक्षात आलं का. या कोणत्याही प्रकारच्या अल्गीला या प्रकारे थोडक्यात एक लक्षात घ्या की अल्गी आर नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. ओके. देअरफोर दे आर वी कॉल्ड ॲज द थॅलॉइड प्लांट बॉडी, किंवा त्या प्लांट बॉडीच्या ॲपिरन्सला आपण थॅलस असं म्हणतो. सो सिम्पल इट इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स अँड देअरफोर these algae are ranges in their size from minute unicellular structure to the largest structure also. See in the diagram, this first one is the Chlamydomonas. This Chlamydomonas has a very minute structure. मायक्रोस्कोप खाली आपल्याला हे स्ट्रक्चर पाहायला मिळेल. त्याचबरोबर नंतर व्हॉल्वॉक्स नावाची एक अल्गी आहे, वाउचेरिया नावाची आहे, किंवा नंतर लास्टला कॅरा नावाची किंवा सर्गॅसम नावाची अल्गी जी आपल्याला ही शेवटची बघायला मिळते. तर यानुसार अगदी युनिसेल्युलरपासून म्हणजे सिंगल सेल स्ट्रक्चरपासून तर मल्टिपल सेल स्ट्रक्चर किंवा जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकेल एवढ्या वेगवेगळ्या साईजचे हे अल्गल फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. सो देअरफोर स्ट्रक्चरल अँड सेल्युलर ऑर्गनायझेशन्स आर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक इन दी क्लासिफिकेशन ऑफ अल्गी. आणि मग याच्यावरून काय केलं आहे, अल्गीचं क्लासिफिकेशन केलं आहे. जसं की मॅक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे, बरोबर, आणि त्याचबरोबर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे आहेत. सो ऑन बेसिस ऑफ देअर थॅलस स्ट्रक्चर अल्गी आर डिव्हायडेड इंटू व्हेरियस ग्रुप्स. त्याचं थॅलस कशा प्रकारचं आहे की नाही त्यावरून मग आपण साधारणतः हे 5 ग्रुप त्या अल्गीचे किंवा त्या वेगळ्या प्रकारच्या अल्गल फॉर्मचे करू शकतो. पहिला त्याच्यामध्ये फॉर्म आहे दॅट इज
युनिसेल्युलर फॉर्म. युनिसेल्युलर, युनि मीन्स सिंगल, सो सेल्युलर मीन्स सेल, सो युनिसेल्युलर मीन्स की अशा प्रकारची अलगी की ज्या अलगीची पूर्ण प्लांट बॉडी ही एका सिंगल सेलपासून तयार झालेली आहे. बरोबर आहे तशा अलगी, राईट. जसं की से फॉर एक्झाम्पल क्लेमॅडोमोनास असेल, त्यानंतर बरेचसे काही त्याच्यामध्ये अल्गल फॉर्म आहेत की जे एका सिंगल सेलपासून त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याची पूर्ण एंटायर बॉडी तयार झालेली पाहायला मिळते. मग सेकंड आहे दॅट इज कोलोनियल फॉर्म. या ठिकाणी दिलं आहे बघा, सेकंड फॉर्म दॅट इज सपोज कोलोनियल फॉर्म. हा कोलोनियल फॉर्म, बरोबर. एक प्रकारची कॉलनी म्हणजे अनेक युनिट किंवा अनेक अलगी एका कॉलनीमध्ये राहतात, एका कॉलनीमध्ये ग्रो होतात आणि त्या प्रकारचं एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. ते पण मायक्रोस्कोपिक आहे, पण अशा स्ट्रक्चरला कोलोनियल फॉर्म असं म्हणायचं, कॉलनी करून राहणार. त्यानंतर मग फिलामेंटस फॉर्म्स असतील, जसं की आपण लास्ट स्लाईडमध्ये पाहिलं होतं. इथे लास्ट स्लाईडमध्ये इकडे सॉरी या ठिकाणी हे सेंटरला जे आहे, सेंटरला तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला फिलामेंटस फिलामेंटस अलगी आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते, बरोबर. की इथे सेंटरला फिलामेंट लाईक, बरोबर. त्यानंतर सायफोनॅशियस फॉर्मसुद्धा आपल्याला काय बघायला मिळते. सायफोनॅशियस म्हणजे जसं की या ठिकाणी. नंतर पॅरेंकायमॅटससुद्धा आहेत. पॅरेंकायमॅटस म्हणजे अनेक टिश्यू त्या अल्गल फॉर्ममध्ये आपल्याला दिसतील, राईट. आता पॅरेंकायमॅटस म्हणजे जसं की समजा एखादं लीव्ज आहे. आपण आता ही इकडे साईडला जी काय डायग्राम आहे, ही शेवटची डायग्राम, त्या शेवटची डायग्राममध्ये या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं म्हणजे ही जी काही शेवटची आहे सर्गॅसमची, ही आपले जे काही प्लांटचे लीव्ज असतात त्या आकाराची जवळपास ही अलगी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या लीव्जमध्ये पॅरेंकायमॅटस टिश्यूचं ऑर्गनायझेशन तुम्हाला दिसतं, ठीक आहे. तर अशा प्रकारचं व्हेरिएशन किंवा अशा प्रकारची डायव्हर्सिटी फॉर्म्स या अलगीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ॲज विथ रिस्पेक्ट टू द फॉर्म्स. ओके, युनिसेल्युलर, कोलोनियल, फिलामेंटस, सायफोनॅशियस अँड पॅरेंकायमॅटस फॉर्म्स. आणि मग आता याच्या प्रत्येकाचे एक्झाम्पल आपण आता नंतर ज्या डिटेल अल्गल टॉपिक आपला आहे ते अल्गल टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. सेकंड जर आपण विचार केला तर दॅट इज फंजाय. फंजायमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतील. सम ऑफ द फंजाय दे आर सिंगल सेल्ड. काही फंजाय जे आहेत ते कसे आहेत, एका सिंगल सेलपासून तयार झालेले आपल्याला फंजाय पाहायला मिळतील. पण काही फंजाय मात्र मल्टी सेल्युलर आहेत. मल्टी सेल्युलर म्हणजे काय की अनेक सेलपासून त्याचं बॉडी म्हणा किंवा फंगल थॅलस जे आहे ते तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं. सो इन दिस द सेल वॉल ऑफ द फंजाय विच कंटेन कायटिन मटेरियल अँड एक्सेप्ट सम युनिसेल्युलर फॉर्म्स द फंगल बॉडी इज थॅलॉइड अँड दॅट इज वी कॉल्ड ॲज मायसेलियम. इथे खाली फिगरमध्ये दिसते बघा, ही जी काही फिगर आहे या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकाल की हे जे काही ब्रांचड स्ट्रक्चर जे काही दिसतं दॅट इज वी कॉल्ड ॲज द मायसेलियम, बरोबर. आपण कालच्या परवाच्या लेक्चरमध्ये मला असं वाटतं मी दाखवलं तुम्हाला की डिटेल मायसेलियमचं स्ट्रक्चर कसं असतं आणि काय. ओके, सो जनरली इन फंजाय मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर ज्यावेळेला तयार होईल त्यावेळेला त्याचे जे काही एक सिंगल जो काही फ्रॅगमेंट आहे, एका सिंगल फ्रॅगमेंटला या ठिकाणी हायफी असं म्हणायचं. खाली म्हटलं बघा, मायसेलियम इज ॲन इंटरवोव्हन मास ऑफ थ्रेड लाईक हायपी. आणि सिंगल जे काही थ्रेड आहे त्या सिंगल थ्रेडला हायपी असं म्हणतात. म्हणजे फंजायचं स्ट्रक्चर साधारणतः अशा जाळीदार पद्धतीने त्या हायपी एकमेकामध्ये गुंतून मग एक प्रकारचं असं एक त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं पाहायला मिळतं. जसं आता इथं वरती ज्या काही डायग्राम आहेत, ह्या ज्या काही डायग्राम आहेत, बरोबर, किंवा ह्या ज्या काही आपल्याला फंगल बॉडी ज्या काही दिसतात, याचं जर काय आपण सेक्शन घेतला मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर आपल्याला असं याप्रमाणे हायफी जे आहेत हे एकमेकांमध्ये अशा वाइंडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. थ्रेड लाईक इंटरवोव्हन स्ट्रक्चर आपल्याला त्याचं पाहायला मिळतं आणि त्याचं एकत्र मास तयार होतं आणि त्याला म्हणायचं मायसेलियम. म्हणजे अनेक हायफी असेल तर त्याला म्हणायचं मायसेलियम. सिंगल जे काही युनिट आहे, सिंगल थ्रेड, दॅट इज वी कॉल्ड ॲज हायपी. मग हायपीचं स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही तर हायपीचं स्ट्रक्चर असं एक लांब धाग्यासारखं आहे. त्याला मध्ये सेल्युलर पार्टिशन म्हणा किंवा सेप्टेशन आपल्याला पाहायला मिळेल.
and these hyphae may be therefore septate and aseptate. Some fungi they forms root like threads, that is we call as the rhizomore. काही फंजायला इथं सेंकंड डायग्राममध्ये दिसते बघा, काही फंजायला रूटसारखे ॲपरेटस आपल्याला खाली दिसतात, बरोबर. जसं की एखादं लहानसं प्लांट एखाद्या पातळ ठिकाणी वाढलेलं असतं, त्याचा वेल वाढत जातो, त्याप्रमाणे त्याला प्रत्येक, आता जसं हरळी तुम्ही बघितली असेल, हरळी माहिती आहे सर्वांना, हरळीला प्रत्येक नोडला त्या ठिकाणी रूट्स आलेले आपल्याला दिसतात. त्याच प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला कधी कधी फंजाईमध्ये बघायला मिळतं, दॅट इज वी कॉल्ड एज अ रायझोमॉर्फ. से फॉर एक्झाम्पल म्युकर, एक्झाम्पल काय, म्युकर नावाचं जी काही फंजाय आहे, या फंजायमध्ये आपल्याला या प्रकारचा फॉर्म बघायला मिळेल. सो विच हेल्प फंगस टू ॲब्झॉर्ब दी न्यूट्रियंट फ्रॉम दी सबस्ट्रॅटम, किंवा जे काही फंगस ज्या सबस्ट्रॅटमवरती उगवणार आहे किंवा ते त्या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे, त्याच्यातून ते त्या रायझोमॉर्फच्या थ्रू किंवा रायझोइड्सच्या थ्रू न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करून घेतात. ओके, तर लास्ट फिगर जी आहे त्या ठिकाणी किंवा आपल्याला वरती पण बघायला मिळतात, मशरूम लाईक फंजाय. इन दिस वे यू कॅन ऑब्झर्व दी मल्टीसेल्युलर अँड मल्टीमायसेलियम. एका ठिकाणी आपल्याला त्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार करतात आणि त्याप्रमाणे त्याला एक फॉर्म तयार होतो. सो द फंगस दे सिम्पली ॲब्झॉर्ब द न्यूट्रियंट फ्रॉम दी सबस्ट्रॅटम, लाईक इन मशरूम दी टोडस्टूल विच इज द फ्लेशी स्पोर बिअरिंग फ्रुटिंग बॉडी. आता ही बघा, आता कुत्र्याची छत्री, बरेच जणांनी काय ओळखलं असणार आहे, कुत्र्याची छत्री आहे म्हणून, आहे की नाही. कुत्रं ज्या वेळेला असं काहीतरी नाही आहे, पण ॲक्च्युली इट इज अ फंजाय, की या फंजायमध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर त्याला खालच्या बाजूने अशा बारीक बारीकशा कप्पे असतात आणि त्या कप्प्यांमधून एक पावडरसारखा पदार्थ बाहेर पडतो बघा नंतर मॅच्युअर झाल्यानंतर, दॅट इज द स्पोर. इतके सूक्ष्म हवेच्या कणासारखे, धुळीच्या कणासारखे आपल्याला त्याचे स्पोर पाहायला मिळतात आणि ते स्पोर त्या ठिकाणी जर्मेट होतात त्या पालापाचोळ्यावरती, त्याची वाढ होते आणि ज्यावेळेला मॅच्युअर होईल त्यावेळेला मग अशा फ्रुटिंग बॉडी येतात. कशासाठी, स्पोर तयार करण्यासाठी. मग या ज्या काही दिसतात आपल्याला, हे जे काही छत्रीसारखं किंवा आंब्रेलासारखं जे काही स्ट्रक्चर आहे, दॅट इज द फ्रुटिंग बॉडी, की ज्या फ्रुटिंग बॉडीच्या आतमध्ये स्पोर तयार झालेले आपल्याला दिसतील आणि नंतर मग ते पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर पडतात, मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यामुळं फंजाईची ग्रोथ जी आहे किंवा फंजाईचा जो काय अपीरियन्स आहे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. सो दिस फ्रुटिंग बॉडी ऑफ फंगस दे टिपिकली प्रोड्यूस्ड अबव द ग्राउंड ऑन सॉईल ऑर ऑन इट्स फूड रिसोर्सेस अँड इन दिस वे यू कॅन ऑब्झर्व व्हेरियस फॉर्म्स. मग बघा, आता आपण बघितलं की जसं की फिलामेंटस स्ट्रक्चर आहे, रायझोमॉर्फियल स्ट्रक्चर आहे किंवा याप्रमाणे फ्रुटिंग बॉडी डेव्हलप करणारे फंगस आहेत. अनेक इतर वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यावरती फ्रुटिंग बॉडी वेगळ्या प्रकारची आहे, अपोथेशिओइड आहे, पेरिथेशिओइड आहे, क्लिस्टोथेशिओइड आहे. ओके, ठीक आहे. डिटेल्स ज्यावेळेला आपण फंजाईबद्दल पाहूया त्यावेळेला कळेलच. आता नेक्स्ट ग्रुप आहे ब्रायोफाईट. ब्रायोफाईट्सचा सुद्धा वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आपल्याला इथे या ठिकाणी दिसतात. जसं की ब्रायोफायटामध्ये जनरली प्लांट बॉडी जी आहे विच इज व्हेरी स्मॉल, प्लांट बॉडी अगदी स्मॉल आपल्याला पाहायला मिळेल विटेच्या थरावरती किंवा ज्या ठिकाणी विटांवरती तुम्ही असं एक बारीकसं मऊ वेल्वेट लाईक काही प्लांट्स वाढलेले तुम्ही पाहिले असतील पावसाळ्यामध्ये, दॅट इज फ्युनारिया, ब्रायोफायटिक प्लांट आहे. किंवा जनरली बघा, आता कोकणासारख्या ठिकाणी म्हणा किंवा वेस्टर्न घाटावरती, हिमालयन रिजनवरती किंवा ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, इवन आपल्या भागामध्ये जर काय आता ह्यावर्षी पाऊस झाला आहे चांगला पाऊस, तर विटा असतील किंवा जे काही खडक असेल किंवा ज्या ठिकाणी ओलसर जागा असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे ब्रायोफाईट्सची ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळते. अँड इन दीज देअर साईज इज व्हेरी स्मॉल, रेंजेस फ्रॉम फ्यू मिलीमीटर टू सेंटीमीटर. It is gametophytic, independent, dominant and autotrophic thallus. ब्रायोफाईटचं थॅलस किंवा ब्रायोफाईटची प्लांट बॉडी जी आहे ती कशी आहे, ऑटोट्रॉपिक आहे स्वतःहून त्याच्यामध्ये. म्हणजे जसं की अल्गीसुद्धा ऑटोट्रॉपिक आहेत, फक्त फंजाय नाहीत. ओके, सो दे थॅलस विच कंटेन अगेन सपोज अ फ्लॅटन थॅलस, फ्लॅटन पार्ट, किंवा काही याच्यामध्ये अगदी थोडक्यात आपल्याला काही रायझॉइड्स किंवा मेन ॲक्सिस आणि लीफ लाईक थोड्याशा प्रमाणामध्ये काही इरेक्ट ऑर्गन तयार झाले आपल्याला पाहायला मिळतात. बट युज्युअली इट इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज.
ओके. रूट, स्टेम आणि लीव्स प्रॉपर ट्रू रूट आपण ज्याला म्हणू, अशा प्रकारचा कोणताही पार्ट या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये दिसत नाही. अँड देअर फोर दे आर कन्सिडर्ड ॲज अ क्रिप्टोगेम्स, राईट. सो या वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतील. जसं की इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की खाली आता हे जे काही डायग्राम आहे, सपोज मार्केन्शिया आहे, ते वरती पण आपल्याला पाठीमागं फिगरमध्ये आहे मार्केन्शिया. तर या मार्केन्शियामध्ये एक फ्लॅट असा सरफेस, म्हणजे जमिनीवरती असं फ्लॅट प्लांट बॉडी तयार झाली पाहायला मिळते. अगदी कमी असते, म्हणजे 2-4 सेंटीमीटरचे असेल इथले. आणि मग त्या प्लांट बॉडीमध्ये गॅमेट्स तयार होतात. त्या गॅमेट्समध्ये वाहत्या पाण्याच्या थ्रू त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. आणि फर्टिलायझेशन होऊन मग याप्रमाणे अशा एक लहानशा वरती अम्ब्रेला लाईक किंवा कॅप लाईक फ्रुटिंग बॉडी पुन्हा आपल्याला याच्यावरती आलेल्या दिसतील, बरोबर. किंवा एकदा थर्ड फिगरमध्ये मला फ्युनारिया दिसतो की ज्याच्यामध्ये फ्रुटिंग बॉडी जी आहे ती कॅप्सुलर आहे, कॅप्सूलसारखी. किंवा वरती जी डायग्राम दिसते तुम्हाला हॉर्न टेल्स, म्हणजे हरणाची जी शिंगं असतात, हरणाच्या शिंगांसारखी स्ट्रक्चर आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतील. अल्दो दे आर व्हेरी कॉन्स्पिक्युअस, म्हणजे अगदी लहान लहान 1-2 सेंटीमीटर इतक्या आकाराचीच आपल्याला हे स्ट्रक्चर पाहायला मिळतील. त्यानंतर राहिला प्रश्न टेरिडोफाईट्स. बा इथं बघा, आता हे ब्रायोफायटिकच आहे. ब्रायोफाईटचे स्ट्रक्चर बघा, आता तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या आकाराचे, अगदी आता तुम्हाला इथं पूर्णपणे एखादा असं वडाच्या झाडासारखं म्हणा किंवा सोयाबीनच्या झाडासारखं काही स्ट्रक्चर दिसतंय का? नाही. फ्लॅट आहे किंवा त्याला अगदी कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये बारीकशी मायन्यूट लीव्स बघायला मिळतील आणि त्याच्यावरती डायरेक्ट काय आली, फ्रुटिंग बॉडी आली. उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी ही जी पहिली जी काय आहे दॅट इज वी कॉल्ड द फ्युनारिया. आपल्या विटांवरती किंवा जनरली भिंतीवरती कॉमन आपल्याकडे हे ब्रायोफाईट पाहायला मिळतं, बरोबर. त्यानंतर इकडे जी आहे ती रिक्सी आहे, प्लॅझिओकाझ्मा आहे किंवा क्लिस्टो काहीतरी एक नाव आहे त्या ब्रायोफाईटचं. हे वेगवेगळे ब्रायोफाईट्स आपल्याला या ठिकाणी दिसते, ठीक आहे. सो याप्रमाणे वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. नंतर पुढचा ग्रुप आहे टेरिडोफाईट्स. आता या टेरिडोफायटिक प्लांटमध्ये जनरली दीज टेरिडोफायटिक प्लांट्स आर कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स. ट्रू लँड प्लांट्स मीन्स व्हॉट, की पहिल्यांदा जमिनीवरती प्रॉपरली ग्रो होणारे प्लांट म्हणून या टेरिडोफायटिक प्लांटला कन्सिडर केलं गेलं आहे. म्हणजे काय, की टेरिडोफायटिक प्लांटमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये, अगदी ट्रू नाही पण थोड्याफार त्या प्रकारचे रूट, स्टेम आणि लीव्स असे 3 पार्ट आपल्याला या प्रत्येक टेरिडोफायटिक प्लांटचे पाहायला मिळतात. सो जनरली टेरिडोफायटिक प्लांट्स आर समव्हॉट डिफरन्शिएट इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. रूट म्हणजे काय, मुळं, स्टेम म्हणजे खोड आणि लीव्स म्हणजे पानं. हे 3 पार्ट महत्त्वाचे प्लांटचे जे आहेत ते या फॉर्ममध्ये थोडेसे दिसायला सुरुवात होतात. म्हणजे याप्रमाणे काय आलं, आता अल्गीपासून ब्रायोफाईट, ब्रायोफाईटपासून टेरिडोफाईट, अशा प्रकारे एकतर इव्हॉल्युशन झालं असावं, हे सुद्धा त्या ठिकाणी काय होते, सिद्ध होतं, आहे की नाही. तर त्यानुसार इन दी ब्रायोफाईट्स दी सॅप्रोफाईट्स इज द कॉन्स्पिक्युअस प्लांट अँड विच हॅज अ ट्रू रूट्स. आता हे जे काय आपल्याला जिथं काय जे काही डायग्राम दिसतात हे सगळे स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे. स्पोरोफायटिक म्हणजे काय, की ज्या स्टेजमध्ये स्पोर येणार आहेत आणि ज्या स्टेजमध्ये गॅमेट्स तयार होतात त्याला म्हणायचं गॅमेटोफाईट, बरोबर, ठीक आहे. याप्रमाणे ऑल द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द स्पोरोफाईट पजेसेस व्हॅस्क्युलर सप्लाय. व्हॅस्क्युलर बंडल्स यामध्ये तयार झालेले असल्यामुळे जमिनीपासून वरती हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एरियल पार्ट याचा तयार झालेला पाहायला मिळतो आणि तो बेस स्टँड होतो. मग एखादं झाड कसं जमिनीमध्ये उभं राहते, आहे की नाही, तर त्याला त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, हार्ड टिश्यू आहेत. व्हॅस्क्युलर टिश्यूज आपण ज्याला म्हणतो, झायलेम अँड फ्लोएम, दे आर प्रेझेंट. सो इन दी टेरिडोफाईट द प्लांट मे बी होमोस्पोरस और हेट्रोस्पोरस. 2 टाईपचे स्पोर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. देन स्पोर्स ऑन जर्मिनेशन दे गिव्ज राईज टू हॅप्लॉइड गॅमेटोफाईट अँड प्रोथॅलस अँड विच विल फर्दर बर्ड्स डेव्हलप इन टू स्पोरोफाईट, बरोबर. त्याची थोडक्यात लाईफ सायकल जी आहे ती आपण पुन्हा आणखी डिटेल जेव्हा टेरिडोफायटिक चॅप्टर आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण साधारणतः इथे डायग्राम बघा. फर्स्ट जी आहे ती टेरिडोफायटिक फर्न लाईक, ज्याला आपण फर्न असं म्हणतो, पंख्यासारखा जो काही प्रकार आहे फर्न. सेकंड इक्विसिटम प्लांट आहे. थर्ड आहे मार्सिलिया, बरोबर. या वेगळ्या प्रकारचे हे सगळे काही टेरिडोफायटिक प्लांटमध्ये सुद्धा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतात. तसं इथं बघा डायग्राममध्ये. आता हे इथं जे दिसलं आहे दॅट इज फर्न्स, ओके.
आता दुसरा एक आपल्याला इथे एक पार्ट बघायचा की हे जे काही क्रिप्टो गेम्स आहेत या क्रिप्टोगेमिक प्लांटची डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये विविधता आहे. कशाचा विचार केला तर न्यूट्रिशनचा विचार केला तर म्हणजे बघा जसं की अल्गीचा विचार केला तर ऑल अल्गी आर जसं की ऑटोट्रॉपिक आहे, फोटोसिंथेसिस त्यामध्ये होतं. बट इन दिस फोटोट्रॉपिक अल्गी इज द प्रिन्सिपल मोड ऑफ न्यूट्रिशन इन द अल्गी. म्हणजे पहिला त्याचं न्यूट्रिशनचा मोड, त्याचं पोषण कोणत्या माध्यमातून होणार आहे अल्गल ग्रुपचं किंवा अल्गीचं, तर नो डाऊट फोटोसिंथेसिस करतील. फोटोसिंथेसिसमध्ये याप्रमाणे फूड मटेरियल त्या अल्गल प्लांट बॉडीमध्ये तयार होईल and that is the resource for their nutrition. Second one is self feeders. They synthesize their food from the inorganic material such as the carbon dioxide, water and minerals by means of photosynthesis. आता काही अल्गी अशा आहेत बघा ज्याला सियानोबॅक्टेरिया असं म्हणतो आपण. या सियानोबॅक्टेरियामध्ये काही केमोट्रॉपिक अल्गीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसं की केमिकलचा म्हणजे जसं की कार्बन डायऑक्साईडचा किंवा एखाद्या केमिकलचा वापर करून त्याचं काय करतात ते फूड मटेरियल त्यापासून बनवतात. फोटोट्रॉपिक किंवा फोटोसिंथेसिस म्हणजे काय, सनलाईटचा वापर करून त्या ठिकाणी फूड मटेरियल तयार केलं जातं. सो इन बोथ टाईप ऑफ अल्गी ऑर इन दिस टाईप ऑफ अल्गी क्लोरोफिल विच इज द मोस्ट कॉमन पिगमेंट विच इज प्रेझेंट इनसाइड द अल्गी अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस. बरोबर. सो दीज अल्गी दे ग्रो फास्ट. पाण्यामध्ये अल्गीची ग्रोथ फास्ट होते बघा. लगेच अल्गी वाढली आपल्याला लगेच शेवाळ वाढलेलं पाहायला मिळेल. एखादी पाण्याची टाकी असू द्या, पाणी साठलेलं राहिलं की लगेच त्या ठिकाणी शेवाळ वाढतं. का बरं इतकं फास्ट वाढत असेल तर कारण का तर ॲक्वॅटिक कंडिशन आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, मॉइस्ट आहे आणि अल्गलची ग्रोथ झपाट्यानं त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. व्हेरी इफिशियंट इन ॲब्झॉर्बिंग अँड कन्व्हर्टिंग सोलर एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ओके. दीज अल्गी आर अल्गीमध्ये जास्त पोटेन्शियल आहे सोलार एनर्जी ट्रॅप करायचं आणि फोटोसिंथेसिसचा रेट वाढवण्याचं. सो दे कॅन क्विकली कन्व्हर्ट दी सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड मोर दॅन 70% ऑफ ऑल फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी ऑन द अर्थ विच इज कॅरीड आउट बाय द अल्गी. बघा आता मजेशीर गोष्ट काय की पृथ्वीवरती जेवढं काही फोटोसिंथेसिस होत असेल सगळ्या प्रकारच्या प्लांटकडून त्यापैकी 70% फोटोसिंथेसिस हे कशाच्या थ्रू होतं आहे, अल्गीच्या थ्रू. आणि अल्गी कुठे आहेत मग, पाण्यामध्ये किंवा वॉटर बॉडीमध्ये, मग समुद्रामध्ये असतील किंवा गोड्या पाण्यामध्ये, तळ्यामध्ये, धरणामध्ये असतील. आणि मग या अल्गीच्या थ्रू ज्यावेळेला फोटोसिंथेसिस होतं त्या फोटोसिंथेसिसमधून जो काही ऑक्सिजन बाहेर पडतो तो ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व होतो आणि त्या ऑक्सिजनमुळे किंवा डिझॉल्व ऑक्सिजनमुळे मग पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इतर जलचर प्राणी जे आहेत, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम जे आहेत, जसं की फिश असतील, टर्टल्स असतील किंवा क्रॅब्स असतील किंवा इतर बाकीचे जे आहेत ते त्या पाण्यातला ऑक्सिजन काय करतात मग कन्झ्युम करतात. मासा तुम्हाला माहिती आहे फिशचं रेस्पिरेशन सिस्टीम कशी आहे, तो गिल्सच्या थ्रू काय करतो पाण्यामधला ऑक्सिजन युटिलाइज करतो. ऑक्सिजनशिवाय कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरती जगू शकत नाही. पण एक मजेशीर लक्षात घ्या की 70% फोटोसिंथेसिस हे एकट्या अल्गीकडनं होतं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अल्गीची डायव्हर्सिटी आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अल्गल ब्लूम्स आहेत, बायोमास आहे. म्हणून तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं की सगळ्यात वनस्पतीपैकी सगळ्यात जास्त बायोमास या पृथ्वीवरती कशाचा आहे, अल्गीचा आहे. सो दे आर दी फोटोसिंथेटिक अल्गी दे आर विटल to the global cycle of nutrient such as carbon and oxygen, and they are proposed to play a role in the global carbon cycle by helping remove excess carbon dioxide from the environment and generate over half of the global oxygen supply. बघा काय म्हटलंय, या अल्गीकडनंच जवळपास निम्म्याहून जास्त कार्बन डायऑक्साईड कन्झ्युम केला जातो आणि अर्ध्या जगभराला किंवा अर्ध्या जग जेवढं आहे तुमचं वर्ल्ड जेवढं आहे त्या वर्ल्डवरती बाकीचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत जे ऑक्सिजन कन्झ्युम करतात त्यापैकी निम्म्या ऑर्गॅनिझमसाठी किंवा हाफ ऑफ द वर्ल्ड विच कन्झ्युम दी ऑक्सिजन विच इज सप्लाइड बाय दी अल्गी. बघा मग किती महत्त्वाचं आहे की नाही अल्गी. समुद्रामध्ये म्हणा किंवा याच्यातून हा ऑक्सिजन जो आहे तो लिबरेट होत असतो पुन्हा टाईड्स म्हणून त्याच्यातून आणि म्हणून मग आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय होतो किंवा त्याचबरोबर जे काही आजूबाजूचे प्लांट आहेत त्या प्लांटमधून सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो त्या ठिकाणी वातावरणामध्ये पुन्हा भरला जातो.
नंतरचा ग्रुप आहे फंजाय. फंजायचं न्यूट्रिशनचा जर विचार केला तर फंजाय आर टोटली अ क्लोरोफिलस ऑर्गॅनिझम अँड दे आर देअरफॉर कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. अलगी कशा आहेत? ऑटोट्रॉपिक आहेत, पण फंजाय मात्र हेटेरोट्रॉपिक आहेत. हेटेरोट्रॉपिक मीन्स की जे स्वतःचं फूड मटेरियल याप्रमाणे फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. आपण सुद्धा हेटेरोट्रॉपिक आहोत. वी आर डिपेंड ऑन अदर रिसोर्सेस फॉर आवर न्यूट्रिशन. हे की नाही, आपण जेवण करतो किंवा काय जे आहे ते. सो देर आर देअरफोर अनेबल टू सिंथेसाइज दी कार्बोहायड्रेट फूड from the inorganic material and therefore these fungi are called as heterotrophic in their nutrition. हेटेरोट्रॉपिकचं वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आहे. मग जसं की जनरली फंजायमध्ये अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे की फंजाय काय करतात, इतर बाकीचे जे काही ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक सबस्ट्रॅटम असतील, मग त्या ठिकाणी डेड ऑर्गॅनिक मटेरियल असेल, झाडाच्या वाळलेल्या फांद्या, फुलं, काड्या असतील किंवा कुजलेला काही कचरा असेल किंवा जे काय असेल, किंवा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग प्लांट असतील, तर त्या प्लांटमधून त्या ऑर्गॅनिक मटेरियलमधून ते फंजाय काय करतात, न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करतात. बरोबर, न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करतात आणि मग त्याच्यामुळे त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि फंजायची ग्रोथ होते. फंजाय बघा तुम्हाला सहजासहजी अगदी कुठल्याही थोडंसं मॉइस्ट प्लेस असेल, ब्रेडचा तुकडा असेल, भाकर असेल, तुमचं इव्हन काही पडू द्या घरामध्ये, थोडंसं जर ओलं असेल ते, तर त्या ठिकाणी लगेच क्विकली त्या ठिकाणी आपल्याला फंगसची ग्रोथ झालेली पाहायला मिळते आणि त्यावरती लगेच बुरशी वाढलेली आपल्याला दिसेल. बरोबर, तर इतक्या फास्ट त्या ठिकाणी याची ग्रोथ झालेली दिसते. अँड दे ऑल्सो सप्लाय द न्यूट्रियंट टू द मेंबर ऑफ प्लांट किंगडम. दे आर इन द फॉर्म ऑफ पॅरासाईट, ऑब्लिगेट पॅरासाईट अँड सॅप्रोफाईट. मग 3 प्रकारचं न्यूट्रिशन किंवा 3 प्रकारचं नेचर आपल्याला फंजायचं पाहायला मिळतं. पहिलं आहे पॅरासाईट. पॅरासाईट म्हणजे काय, की अशा प्रकारचे फंजाय की जे इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती ग्रो होतात. मग त्या ठिकाणी लिव्हिंग ॲनिमल असतील, लिव्हिंग प्लांट असेल, लिव्हिंग इन्सेक्ट असेल किंवा काय जे असेल ते लिव्हिंग, बरोबर, त्यावरती असणारे पॅरासिटिक फंजाय. नंतर दुसरा ग्रुप आहे ऑब्लिगेट. ऑब्लिगेट मीन्स व्हॉट, की जे पूर्णपणे त्या सबस्ट्रॅटमवरती किंवा त्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड नसून स्वतःचं मेटाबॉलिझम स्वतः करतात, त्याला म्हणायचं ऑब्लिगेट पॅरासाईट. आणि तिसरा जो टाईप आहे दॅट इज सॅप्रोफाईट्स. टोटली सॅप्रोफाईट मीन्स की दोज फंजाय आर दोज ऑर्गॅनिझम दे आर ग्रोईंग ऑन डेड ऑर्गॅनिक मटेरियल. डेड झालेलं जे काही ऑर्गॅनिक मटेरियल असेल, जसं की वाळलेली लाकडाचे ओंडके असतील किंवा फळ्या असतील किंवा वाळलेल्या लाकडाच्या काड्या असतील, पालापाचोळा असेल, इवन एखादा ॲनिमल म्हणा किंवा जो काही एखादा कीटक असेल, तो जर काही त्यावेळेला डेड झाला की लगेच जमिनीमध्ये त्याच्यावरती हळूहळू काय होतात, फंजायची ग्रोथ होते आणि फंजाय त्याला काय करतात, डिकम्पोज करतात. तर डिकम्पोज करायचं महत्त्वाचा रोल फंजायकडनं झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जेवढं काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे, जेवढा काही पालापाचोळा आपल्या पृथ्वीवरती पाहायला मिळतो, त्याचं डिकम्पोस्टिंग करायचं काम कोण करते, फक्त फंजाय करतात. अँड देअरफॉर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल दॅट इज डिकम्पोजर्स ऑर डिकम्पोजिशन. नंतर नेक्स्ट ग्रुप जर बघितला आपण ब्रायोफायटा, तर ब्रायोफायटाचं मोड ऑफ न्यूट्रिशन किंवा न्यूट्रिशननुसार काय डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळेल, तर याच्यामध्ये ब्रायोफाइट्स आर अगेन ऑटोट्रॉपिक लाईक इन द अल्गी. सो they are autotrophic mode of nutrition and they generate their nutrient materials through the photosynthesis activity which contain chlorophyll pigments like a plant. कोणतंही एखादं प्लांट असेल त्या प्लांटप्रमाणेच या ब्रायोफाईटमध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होतं. स्वतःचा फूड मटेरियल ते स्वतः तयार करतात, कार्बोहायड्रेट्स तयार करतात आणि त्यानुसार मग आपल्याला त्याचं न्यूट्रिशन पाहायला मिळतं. बट in these, they are equivalent to leaves, contains chlorophyll pigment, chlorophyll A and B for the photosynthesis, and bryophytes they satisfy their nutritional requirements by absorbing minerals from the dust. बघा आता मिनरल्स कुठून ॲब्झॉर्ब करतात ब्रायोफाईट, बघा डस्टमधून जे काही धूळ असेल, जे काही हवेमध्ये जे काही कण आहेत त्याच्यातनं सुद्धा न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करतात. दे ऑल्सो ॲब्झॉर्ब दी न्यूट्रियंट फ्रॉम दी रेनफॉल, म्हणजे पाऊस पडल्यानंतर पाणी जे वाहतं पाणी असते की नाही, ते वाहत्या पाण्यामध्ये मग मातीमधले न्यूट्रियंट त्या ठिकाणी येतात आणि मग ब्रायोफायटिक प्लांट ते ॲब्झॉर्ब करतात किंवा रनिंग वॉटर असेल, राईट. सो दीज न्यूट्रियंट्स आर ॲब्झॉर्ब थ्रू देअर रायझॉइड्स. रायझॉइड्स आपण बघितले बघाशी,
रूट लाईक स्मॉल ऑर्गन्स दे आर प्रेझेंट ऑन दी ब्रायोफायटिक प्लांट बॉडी. अशा प्रकारचं न्यूट्रिशन ब्रायोफायटिकमध्ये आहे की एक थोडक्यात ऑटोट्रॉपिक आहेत, बरोबर, ते काही हेट्रोट्रॉपिक नाही. आणि सेम प्रकार हा टेरिडोफायटिक प्लांटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. दे आर ऑल्सो ऑटोट्रॉपिक. दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड दे आर व्हॅस्क्युलर प्लांट्स. इट मीन्स दे हॅव टिश्यूज स्पेशलाइज इन कंडक्शन ऑफ वॉटर ॲज वेल ॲज न्यूट्रियंट. बघा आता त्याला व्हॅस्क्युलर बंडल्स असल्यामुळे अशा प्रकारच्या प्लांटमध्ये काय होतं की सॉईलमधून वॉटर आणि न्यूट्रियंट जे ते ॲब्झॉर्ब करून घेतले जातात आणि प्लांट बॉडीमधून ते लीफपर्यंत पोहोचवले जातील, बरोबर. आणि मग लीव्समध्ये फोटोसिंथेसिस होते, ते न्यूट्रियंट त्या ठिकाणी युटिलाइज केले जातात, त्याची ग्रोथ होते किंवा वेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्युल्स तयार केले जातात, एनर्जी तयार केली जाते, फूड मटेरियल तयार केलं जातं. अँड दे आर द फर्स्ट प्लांट टू लाईव्ह इन दी टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जसं की जमिनीवरती वाढणारं जे काही वातावरण आहे, या वातावरणातले हे पहिले प्लांट आहेत की जे सक्सेसफुली जमिनीवरती वाढू शकले. पूर्णपणे त्याला पाण्याची म्हणा किंवा वॉटरची आवश्यकता नाही, जमिनीमध्ये मातीमध्ये या प्रकारचे प्लांट पहिल्यांदा वाढलेले आपल्याला दिसतात ॲज पर देअर इव्हॉल्युशन. आणि मग यापासून नंतर पुढचा ग्रुप तयार झाला, दॅट इज दी फॅनोरोगेम्स म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. पण आत्तापर्यंत साधारणतः ॲज अ न्यूट्रिशन दीज टेरिडोफाइट्स दे also constitute an important food resource or food source for the terrestrial ॲनिमल्स. हे जे काही टेरिडोफायटिक प्लांट आहेत हे इतर बाकीच्या ॲनिमल्ससाठी एक चांगला फूड रिसोर्स आहे, जसे गवत खाणारे प्राणी जे आहेत त्यासाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे टेरिडोफायटिक प्लांटचं न्यूट्रिशन आहे. ओके, सो इनफ फॉर टुडेज लेक्चर. In next lecture we will discuss on the diversity of these plant material with respect to ecological status. ठीक आहे, काही अडचणी असेल, काही तुमच्या काही क्वेश्चन असतील, काही शंका असतील तर आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही रिप्लाय करत जा. आणि हे लेक्चर पाहिल्यानंतर सुद्धा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मात्र सेंड करत जा.